तुम्हा सर्वांचे मेघनाज टिप्समध्ये खूप खूप स्वागत. खरं सांगायचं तर आजकाल 30-35 वयातच लोकांना बी पी सुरू होतोय आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे खूप लोकांना त्यांचा बी पी वाढलेला आहे हेच माहीत नसतं. ते रोज काम करत राहतात, टेन्शन घेत राहतात आणि अचानक एक दिवस डॉक्टर म्हणतात तुमचा बी पी खूप वाढलाय, आता गोळ्या सुरू कराव्या लागतील. मग आयुष्यभर गोळ्यांवरच अवलंबून राहायचं का? की आजपासून थोडा बदल करून हा प्रॉब्लेम कंट्रोलमध्ये आणायचा. हा निर्णय फक्त आणि फक्त तुमचाच आहे. चला तर मग आज मी तुम्हाला 20 अशा सवयी सांगणार आहे ज्या जर तुम्ही पाळल्या तर तुमचा बी पी नैसर्गिकरित्या कंट्रोलमध्ये येऊ शकतो. टिप नंबर 1, मीठ कमी करा. आपण रोज नकळत खूप मीठ खातो. पापड, लोणचं, नमकीन. जास्त मीठ शरीरात पाणी धरून ठेवतं, त्यामुळे बी पी वाढतो. म्हणून जेवताना वरून मीठ टाकणं टाळा आणि थोडं कमी खायला सुरुवात करा. टिप नंबर 2, रोज 30 मिनिटं चालणं हे सगळ्यात सोपं आणि फ्री औषध आहे. रोज चालल्याने हार्ट मजबूत होतं आणि रक्तप्रवाह सुधारतो. जिमची गरज नाही, फक्त नियमित चालणं पुरेसं आहे. टिप नंबर 3, वजन कंट्रोलमध्ये ठेवा. जास्त वजन वाढल्यामुळे हार्टवर प्रेशर येतो. थोडंसं वजन कमी केलं तरी बी पी कमी होऊ लागतो. डाएट आणि चालणं एवढंच केलं तरी फरक दिसतो. टिप नंबर 4, स्ट्रेस कमी करा. ताण घेतल्यावर शरीरात हार्मोन्स बदलतात आणि बी पी वाढतो. सगळं मनावर घेऊ नका, थोडं रिलॅक्स राहायला शिका. दीर्घ श्वास घेणं, शांत बसणं याने खूप फरक पडतो. टिप नंबर 5, पूर्ण झोप घ्या. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने झोप कमी होते. झोप कमी बी पी वाढायचं मोठं कारण. दररोज 6 ते 8 तास शांत झोप घेणं खूप गरजेचं आहे. टिप नंबर 6, पाणी भरपूर प्या. शरीर हायड्रेट राहिलं की रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो. पाणी कमी प्यायलात तर शरीरावर ताण येतो, म्हणून दिवसभरात पुरेसं पाणी प्या. टिप नंबर 7, जंक फूड टाळा. बाहेरचं तळलेलं आणि तेलकट खाणं बी पी वाढवतं. यात मीठ आणि वाईट फॅट्स जास्त असतात. घरचं साधं जेवण हेच सगळ्यात बेस्ट आहे. टिप नंबर 8, फळं आणि भाज्या खा. फळांमध्ये पोटॅशियम असतं जे बी पी कमी करायला मदत करतं. भाज्या खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक मिळतं. दररोजच्या जेवणात यांचा समावेश जरूर करा. टिप नंबर 9, रोज हलका व्यायाम करा. फक्त चालणं नाही, थोडं स्ट्रेचिंग, हलका व्यायाम करा. याने शरीर फ्लेक्झिबल राहतं आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. हळूहळू सवय लावा. टिप नंबर 10, धूम्रपान टाळा. सिगारेटमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, यामुळे बी पी लगेच वाढू शकतो. जर सवय असेल तर हळूहळू कमी करा. टिप नंबर 11, अल्कोहोल कमी करा. जास्त दारू पिणं बी पी वाढवू शकतं. कधी कधी चालेल, पण रोजची सवय टाळा. शरीरावर त्याचा थेट परिणाम होतो. टिप नंबर 12, कॅफीन कमी घ्या. जास्त चहा, कॉफी घेतल्याने बी पी वाढू शकतो. विशेषतः रिकाम्या पोटी घेतलं तर जास्त परिणाम होतो. दिवसभरातून 1 किंवा 2 वेळा पुरेसा आहे. टिप नंबर 13, रोज बी पी चेक करा. आपला बी पी किती आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. नियमित चेक केल्याने बदल लक्षात येतात, मग वेळेवर उपाय करता येतात. टिप नंबर 14, डीप ब्रीदिंग करा. दीर्घ श्वास घेतल्याने मन शांत होतं. स्ट्रेस कमी झाला की बी पीही कमी होतो. रोज 5 ते 10 मिनिटं तरी हे जरूर करा. टिप नंबर 15, योगा, प्राणायाम करा. योगामुळे शरीर, मन दोन्हीही बॅलन्स राहतात. बी पी कंट्रोलसाठी खूप लोकांना फायदा झाला आहे. सुरुवात सध्या आसनांपासून करा. टिप नंबर 16, जास्त बसून राहू नका. दिवसभर बसून राहणं शरीरासाठी चांगलं नाही. दर 1 तासाने उठा, थोडं चालून या. याने रक्तप्रवाह सुधारतो. टिप नंबर 17, प्रोसेस्ड फूड टाळा. पॅकेटमधलं खाणं, चिप्स, बिस्किटं यात मीठ आणि प्रेझर्वेटिव्ह जास्त असतात. हे हळूहळू कमी करा. टिप नंबर 18, साखर कमी करा. जास्त साखर वजन वाढ आणि वजन वाढलं की बी पी वाढतो, म्हणून गोड खाणं कंट्रोल करा. टिप नंबर 19, स्वतःला वेळ द्या. दिवसभर काम, टेन्शन, पण स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. थोडं रिलॅक्स वेळ ठेवा. टिप नंबर 20,
डॉक्टरांचा सल्ला घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, गोळ्या स्वतःहून कधीही बंद करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बदल करा. आपण सगळे आपल्या कुटुंबासाठी खूप काही करतो, पण एक प्रश्न स्वतःला विचारा, आपण आपल्या आरोग्यासाठी काय करतो? कारण खरं सांगायचं तर जर आपणच निरोगी नसलो तर आपल्या लोकांसाठी उभं राहणं कठीण होतं. BP हा छोटा प्रॉब्लेम वाटतो, पण दुर्लक्ष केलं तर मोठ्या आजारात बदलू शकतो. म्हणून आजपासूनच एक छोटा निर्णय घ्या. स्वतःसाठी 20 ते 30 मिनिटं काढा. थोडं चालायला जा, थोडं शांत राहा, थोडं स्वतःकडे लक्ष द्या. गोळ्या गरजेच्या असतात, पण सवयी बदलल्या तर आयुष्य बदलू शकतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे कोणाचं तरी आरोग्य सुधारेल. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.